की मार्केट कमिटीने जो 1% सर्व्हिस चार्ज लावायचा ठरवलेला आहे त्याला विरोध करायचा आणि तो जर का रद्द झाला नाही तर 13 जून नंतर मोठ्या प्रमाणावर आंदोलन करायचं। मला असं वाटतं की या आंदोलनाची जी दिशा आहे ती योग्य आहे। याचं कारण असं की ऑलरेडी या मार्केट कमिटीचा सेस हा कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळत असतो। खरं तर पंतप्रधानांनी यापूर्वी सांगितलं होतं की एक देश एक कर। जर का जीएसटी सुरू झाल्यानंतर वास्तविक आता सेस पण रद्द व्हायला पाहिजे होता, कारण अनेक वस्तूवरती शेतीमालावरती हा सेस आहे। हा सेस रद्द व्हायला पाहिजे होता, ती तर राहू दे बाजूलाच, त्यानंतर मार्केट कमिटीमध्ये अन्य वस्तू विकल्या जातात आणि त्या वस्तूवरती सेस मिळत नाही, म्हणून मार्केट कमिटीने 2 वर्षापूर्वी देखभाल अकाल सुरू केला आणि मग ज्या साईड पट्ट्यामध्ये बिझनेस करायला खरं तर कायदेशीर परवानगी नाही अशा साईड पट्ट्याला अप्रत्यक्षरित्या मान्यता दिली गेली आणि प्रत्येकाकडनं आता किमान 1 लाख रुपये दर महिन्याला देखभाल खर्च वसूल करतात। म्हणजे हे त्यांचं उत्पन्न झालं। वास्तविक कृषी उत्पन्न बाजार समितीचा कायदा हा शेतकऱ्यांच्या मालासाठी होता। शेतकऱ्यांच्या मालासाठी नंतर तो कमी व्हायला लागला म्हणून मग शेतीमाल असा त्याच्यात उल्लेख केला आणि 3-4 वर्षापूर्वी याच्यामध्ये प्लास्टिक विकतायत, साबण विकतायत, रिटेल विकतायत म्हणून रिटेल व्यापाऱ्यांनी एक मोठं आंदोलन केलं होतं की याच्यामध्ये रिटेल व्यापारी असता कामा नये, परंतु तोही त्यात त्यांनी बदल केला। अशा प्रकारे उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न करून उत्पन्न चालू केले, पण याचा फायदा कोणाला होतो? याचा फायदा ना व्यापाऱ्याला होतो ना ग्राहकाला होतो, कारण एवढा पैसा गोळा करून सुद्धा मार्केट कमिटीमध्ये जे रस्ते पाहिजेत, पाणी पाहिजे किंवा ज्या सुविधा पाहिजेत त्या ते देऊ शकत नाही। रस्त्याच्या कडेला कितीतरी अतिक्रमण झालेली आहेत, त्याच्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे। अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा जर का 1% अर्ज लावला तर अनेक वस्तू महाग होतील, त्यातले जीवनावश्यक वस्तू नक्की होतील। माझ्या माहितीप्रमाणे डाळीमध्ये साधारणतः 150 ते 175 रुपये क्विंटलमध्ये वाढेल, साखरेमध्ये 50 ते 55 रुपये वाढतील, रवा मैद्यामध्ये देखील असे 40 ते 45 क्विंटलमध्ये वाढतील, तेलाचा डबा तर 30 रुपयांनी वाढेल। अशा प्रकारे जर का वाढ झाली तर काय व्यापारी त्यांच्या खिशातून देणार नाही, ते शेवटी ग्राहकांच्याच खिशातून जाणार। एका बाजूला गॅसचे दर वाढतायत, एका बाजूला अशा प्रकारची महागाई वाढतीये आणि त्या प्रमाणात जी महागाई भत्ता किंवा उत्पन्न वाढायला पाहिजे त्याप्रमाणे उत्पन्न वाढत नाही, म्हणजे हा शेवटी अप्रत्यक्ष कर जो लावला जाईल हा ग्राहकांच्याच खिशात